नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. परिणामी डासांचा उपद्रव वाढला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. या प्रश्नी भाजपनं ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं, पण अजूनही समस्या सुटलेली नाहीत. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हेर्ले ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. या प्रश्नी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आलं होतं, मात्र ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. गटारीमध्ये सांडपाणी साचून राहतंय. ओढ्या आणि नाल्यांमध्ये कचरा पसरलाय. एकूणच सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तरीही ग्रामपंचायत स्वच्छतेच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाही. याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामध्ये तालुका अध्यक्ष विश्वजित भोसले, श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य निलोफर खतीब, संदीप मुंडे, सुधीर परमाज, विशाल परमाज, मुनीर जमादार, इब्राहिम खतीब, सुनील खुरपे, ऋषिकेश वड्ड, भगवान कलकुटकी, आरिफ मुजावर, यशवंत मोहिते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाशी ग्रामपंचायतीच्या वतीनं चर्चा करण्यात आली. उपसरपंच सतीश काशीद, संदीप चौगुले, राहुल शेटे यांनी गावात स्वच्छता मोहीम राबवण्याचं आश्वासन दिलं. कागल तालुक्यात 15,444 हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. यावर्षी पावसानं योग्य वेळी हजेरी लावल्यानं पिकांची चांगली उगवण झाली आहे. कागल तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र 54,912 हेक्टर आहे. त्यापैकी 42,770 हेक्टर जमीन लागवडीखाली आली आहे. 23,757 हेक्टर क्षेत्रात ऊस पीक असून 19,013 हेक्टर क्षेत्र खरीपाचं आहे. यावर्षी पावसानं वेळेत हजेरी लावल्यानं बळीराजानं रोहिणीचा पेरा साधलाय. 15,444 हेक्टर क्षेत्रात खरीपाची लागवड झाली आहे. 6,943 हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, 4,811 हेक्टरमध्ये भात, 1,823 हेक्टरमध्ये भुईमूग आणि 1,867 हेक्टरमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्यांसह मिश्र पिकांची लागवड करण्यात आली आहे. पिकांची उगवण चांगल्या पद्धतीनं झाली आहे, तर अजून 3,569 हेक्टर क्षेत्रात पेरण्या व्हायच्या आहेत. राधानगरी तालुक्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्य लोकांची वेळेवर कामं करत नाहीत. वारंवार हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा पैशाची मागणी होते. अशा तक्रारी आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत झाल्या. दुसरीकडे नियमात नसलेली कामं करा असं सांगून काही नागरिकच पैशांची लालूच दाखवतात, पण नियमबाह्य कामं केली नसल्यानं खोटे नोटे आरोप केले जातात असं महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान शासकीय कामासाठी पैशाची मागणी होत असल्यास त्याची माहिती द्या. संबंधितांवर कडक कारवाई करू असं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितलं. राधानगरी इथल्या राजर्षी शाहू सभागृहात आमदार प्रकाश आबिटकर यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची महसुली कामं वेळेवर करा, शैक्षणिक दाखले वेळेत द्या, श्रावणबाळ, संजय गांधी योजनेतील कामं गतिमान करा, वृद्ध, अपंग आणि निराधार महिलांची कामं प्राधान्यानं करा असं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित नागरिकांनी महसूल प्रशासनासंदर्भात नाराजी व्यक्त करत पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही अशी तक्रार केली. दाखल्यांअभावी पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतंय, तर अनेक खातेदारांच्या ऑनलाईन 7/12 उतार्यातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आपल्या शेताच्या फेरफार नोंदीबद्दल मंडल अधिकाऱ्यांनी आर्थिक मागणी केल्याचाही काही शेतकऱ्यांनी आरोप केला.
त्यावर मंडल अधिकारी शिवाजी भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं. चुकीच्या पद्धतीनं आणि नियमबाह्य काम करणार नाही असं सांगितल्यावर खोटे आरोप होत असल्याचा त्यांनी दावा केला. दरम्यान तहसीलदार मीना निंबाळकर यांनी महसुली कामात दिरंगाई होत असेल तर प्रत्यक्ष भेटा किंवा लेखी तक्रार द्या असं आवाहन केलं. एकूणच या आढावा बैठकीत नागरिक विरुद्ध अधिकारी असं चित्र निर्माण झालं होतं. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, अरुण जाधव, नंदकुमार सूर्यवंशी, अशोकराव फराकटे उपस्थित होते. कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत, त्याचा फायदा भुरट्या चोरट्यांनी उचललाय. निष्णप, वेंगरुळ, गंगापूर, कूर, नांदोली या गावातील शाळांमधील सुमारे 3 लाख रुपयांचं इलेक्ट्रॉनिक साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केलं. भुदरगड तालुक्यातील निष्णप, वेंगरुळ, नांदोली, कूर आणि गंगापूर इथल्या प्राथमिक शाळांमधील संगणक, स्पीकर, फिल्टर, टीव्ही, मॉनिटर, LED प्रिंटर असं सुमारे 3 लाख रुपये किमतीचं साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केलंय. जिल्हा परिषद स्वनिधी आणि 14व्या वित्त आयोगातून हे साहित्य खरेदी करण्यात आलं होतं. वर्षभरापासून शाळा बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी हा प्रताप केलाय. ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त असणारं साहित्य चोरीला गेल्यानं नवा प्रश्न निर्माण झालाय. या चोरीची फिर्याद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे. कागल पोलीस आणि नगर परिषदेच्या संयुक्त पथकानं लॉकडाऊन काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत तब्बल 1,77,300 रुपये तर वाहन चालकांकडून 7,57,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. लॉकडाऊन काळात नियम मोडणाऱ्यांवर कागल नगर परिषद आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं कारवाईचा बडगा उगारला. 6 ते 31 मे या कालावधीत कागल शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र त्या काळातही अनेकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालंय. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या आणि मास्क न वापरणाऱ्यांवर संयुक्त पथकानं दंडात्मक कारवाई केली. 1,478 नागरिकांकडून 1,77,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तसंच 3,525 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर कागदपत्र सोबत नसल्याच्या कारणावरून तब्बल 7,57,400 रुपयांचा दंड वसूल केलाय. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्वप्नपूर्तीची कळी उमलली, जुळली अमोल नाती, आपुलकीची साथ लाभली, आपुलकीची माती, आनंदाची पहाट झाली, स्मित उमटले ओठी, हृदयामधल्या स्वप्नांना ह्या लाभे साथ अनोखी, लाभे साथ अनोखी. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प. विराज सिटी साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. शिवसेनेच्या वतीनं इचलकरंजीतील IGM रुग्णालयाला 3 व्हेंटिलेटर देण्यात आली. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील कोरोनाबाधितांवर IGM रुग्णालयात उपचार केले जातात. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासतीये. ही गरज ओळखून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी 20 व्हेंटिलेटर शिवसेनेने दिल्यात. त्यापैकी 3 व्हेंटिलेटर इचलकरंजीतील IGM रुग्णालयात देण्यात आली. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. IGM रुग्णालयातील डॉक्टर महेश महाडिक यांच्याकडेही व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, शिवाजी पाटील, मलकारी लवटे, धनाजी मोरे, महेश बोहरा, राजू आर्गे, भरत पवार, अजय घाटगे, नितीन मस्कर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलतोड थांबली पाहिजे, तरच पर्यावरणाचं रक्षण होईल आणि पुढील काळात मानवी जीवन आरोग्यदायी बनेल, असं प्रतिपादन विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी केलं. राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं वृक्षारोपण आणि गॅस कनेक्शन वितरण प्रसंगी ते बोलत होते. राधानगरी तालुक्यातील पनोरी इथं डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेतून नागरिकांना 75% अनुदानावर गॅस कनेक्शन वाटप करण्यात आलं. तसेच आमदार प्रकाश आबिटकर, विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे. अजूनही सरपणासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होते. हे थांबवण्यासाठी नागरिकांना 75% अनुदानावर गॅस कनेक्शन दिले असल्याचं वनाधिकारी माळी यांनी सांगितलं. आमदार प्रकाश आबिटकर यांनी निरोगी आरोग्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी अरुण जाधव, शिवाजी चौगले, वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, नंदकिशोर सूर्यवंशी, सरपंच तुकाराम परीट, अजित देसाई, कुंडलिक पताडे, संतोष पाटील, सुभाष पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी वैशाली प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सभापतींच्या समर्थकांनी जल्लोष केला. पन्हाळा पंचायत समितीवर जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे. जनसुराज्याचे 8 तर विरोधी शिवसेनेचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी खुलं आहे. जनसुराज्य पक्षाकडून सभापती पदासाठी पहिल्यांदा तेजस्विनी शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. पक्षानं ठरवून दिलेला कार्यकाल संपल्यानंतर शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पद निवड प्रक्रिया पार पडली. जनसुराज्याच्या वैशाली पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यानं तहसीलदार शेंडगे यांनी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर जनसुराज्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत नूतन सभापती पाटील यांनी कार्यालयात प्रवेश केला. थकीत FRPवरील व्याजाची रक्कम जमा करावी या मागणीसाठी अंकुश संघटनेच्या वतीनं बुधवारी सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार होतं. पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून आंदोलन हाणून पाडलं. शिवाय कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला. शिरोळ तालुक्यातील साखर कारखान्यांनी अजूनही थकीत FRPवरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. त्यामुळं अंकुश संघटनेच्या वतीनं गेल्या 6 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. बुधवारी याच प्रश्नी सांगली कोल्हापूर महामार्गावर अंकली टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन होणार होतं. मात्र शिरोळ आणि जयसिंगपूर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शिवाय आंदोलकांवर कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आंदोलनात शिवाजी माने, राकेश जगदाळे, कृष्णा गावडे, दीपक पाटील, अनिल सुतार, दत्ता मोरे, अप्पा कदम, आदम मुजावर यांचा सहभाग होता. राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या समितीच्या माध्यमातून गरीब, गरजू, निराधार माता भगिनींना जगण्यासाठी आधार देण्याचं काम होईल असं आमदार प्रकाश आबिटकर यांनी नमूद केलं. राधानगरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी अरुण जाधव यांची निवड झाली आहे. तर राजू वाडेकर, अजित देसाई, विजय राऊत, भिकाजी हळदकर, गौतम कांबळे, भाग्यश्री पाटील यांना सदस्य म्हणून संधी मिळाली आहे. आमदार प्रकाश आबिटकर आणि तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील गरीब, गरजू, निराधार लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळणारं सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य प्रामाणिकपणे काम करतील. निराधारांच्या जीवनाला आधार देतील असं आमदार आबिटकर यांनी सांगितलं. तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महसूल प्रशासन सर्वतोपरी मदत करील असं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, नंदकुमार सूर्यवंशी, अशोकराव फराकटे, शिवाजी चौगले, उत्तम पाटील, अजित देसाई, अंकुश रानमाळे उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. उत्तमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. कागल नगर परिषदेमार्फत गेल्या 20 दिवसात कागल शहरातील 1155 व्यापारी आणि नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 89 जण पॉझिटिव्ह आढळून आलेत. कागल शहरात 1 जानेवारीपासून आजअखेर 990 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी 867 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 111 असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यानुसार 3 मे पासून कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्यात. व्यापारी तसंच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या प्राधान्यानं रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. सुमारे 1155 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 89 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्या रुग्णांवर वेळेत उपचार झाले असं आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी सांगितलं. निकृष्ट दर्जानं ओढ्यावरील पुलाला धोका निर्माण करणारं आणि नियमांचं उल्लंघन करून सुरू असलेलं HPCL कंपनीच्या गॅस पाईपलाईनचं खुदाईचं काम मौजेवडगाव ग्रामस्थांनी बंद पाडलं. दुरुस्ती झाल्याशिवाय खुदाई न करू देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. हातकणंगले तालुक्यातील मौजेवडगाव इथं BPCL कंपनीचा गॅस डेपो आहे. तिथून कोल्हापूर जिल्ह्यातील काही शहरांमध्ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी HPCL कंपनीला पोर्ट लाईन खुदाईचा ठेका मिळालाय. सांगली रस्त्यावरील फाटा ते मौजेवडगाव आणि नागावपर्यंत उत्तम दर्जाचा रस्ता बनवला आहे. हा डांबरी रस्ता आणि बाजूपट्टी सोडून पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई करण्यासाठी काही अटी आणि नियम घालून सार्वजनिक बांधकाम खात्यानं परवानगी दिली आहे. पण या कंपनीनं सर्व अटी आणि शर्ती डावलून बाजूपट्टीवरच खुदाई करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. त्याचबरोबर एका ओढ्यावरील पुलाला घासून खुदाई केल्यानं पुलाचा पाया खचला असून पूल धोकादायक बनलाय. त्यामुळे मौजेवडगाव ग्रामस्थांनी आज खुदाईचं काम बंद पाडलं. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शाखा अभियंत्यांनी कामाची पाहणी केली. खुदाईचं काम चुकीचं झाल्याचं सांगून दुरुस्ती केल्याशिवाय नवीन खुदाई करू नये असा आदेश शाखा अभियंता भाऊसाहेब हजारे यांनी दिला. तर ग्रामस्थांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत साईड पट्टी आणि पुलाचं काम केल्याशिवाय पुन्हा काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी सरपंच कांबळे, मानसिंग राजपूत, अमीर हजारी, महेश कांबरे, नितीन घोरपडे, संतोष लोंढे, अमोल झांबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजक अशा 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे आणि वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं गोकुळ शिरगाव इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजक अशा 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. इचलकरंजी जवळच्या कोरोची इथं लोकसहभागातून तयार झालेल्या आम्ही कोरोचीकर यांच्या वनराईला मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि सागर कारंडे यांनी सदिच्छा भेट दिली. चला झाडे लावूया आणि वाढवूया असा त्यांनी संदेश दिला. इचलकरंजी जवळच्या कोरोची इथं लोकसहभागातून आम्ही कोरोचीकर वनराई तयार करण्यात आली आहे. या उपक्रमाला मराठी चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि झी मराठीवरील चला हवयोद्या फेम सागर कारंडे यांनी सदिच्छा भेट दिली. प्रारंभी अभिजित हरुगले यांनी वनराई निर्मितीची माहिती दिली. कोरोचीकरांनी केलेल्या उपक्रमाचं कौतुक करून अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढील 5 वर्षांनंतर सारा परिसर हिरवागार होईल आणि पक्ष्यांचा किलबिलाट जाणवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. सागर कारंडे यांनी चला हवयोद्या ऐवजी चला झाडं लावूया हे अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. यावेळी संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील कवडे, अमोल हंडे, संदीप कवडे, शंभू नायकवडे, अमित काकडे यांच्यासह वनराईचे कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.